नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला घरकुल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे व याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय काय आहेत, सोबतच पात्र नागरिक कोण कोण राहणार आहे आणि मित्रांनो या घरकुल योजनेचे जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यावरती तुम्हाला किती दिवसात भेटणार आहे, संपूर्ण A to Z लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ थोडा पण स्किप न करता संपूर्ण बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथं बघू शकता मित्रांनो, इथं वेबसाईट देण्यात आलेलं आहे। आता ही वेबसाईट आहे pm-urban.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे। आता काही प्रोसेसनुसार आपण हा जो फॉर्म आहे तो कसा भरायचा हे बघणार आहोत। ह्या प्रोसेस जर तुम्ही फॉलो केल्या, थोड्या पण चुका केल्या नाही तर तुमचं जे 100% घरकुल योजनेसाठी यादीत नाव लागले जाईल आणि तुम्ही पात्र राहताल व तुम्हाला त्या योजनेचे पैसे भेटणार आहेत। तर सर्वप्रथम या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे। या वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर काही अशी वेबसाईट ओपन होते। इथं बघू शकतात अप्लाय फॉर PMAY 2.0 या स्कीम वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला जे डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहे त्याची लिस्ट बघायला भेटेल। इथे बघू शकता मित्रांनो, तुम्हाला एक काळजीपूर्वक डॉक्युमेंट वाचायचे आहेत व व्हिडिओ पॉज करून तुम्ही डॉक्युमेंट बघू शकतात। जसे की तुम्हाला जे ॲप्लिकंट आहेत म्हणजे जे अर्ज करणार आहेत त्यांचं आधार कार्ड आणि नाव ॲज पर आधार हे बरोबर लागणार आहे आणि जन्मतारीख पण बरोबर लागणार आहे। आता एखादं जे तुमचं ॲक्टिव्ह बँक अकाउंट आहे चालू, जे आधार कार्डची लिंक आहे ते तुम्हाला इथं लागणार आहे। एक इन्कम प्रूफ लागणार आहे, म्हणजेच तुम्ही कशा प्रकारे तुम्हाला इन्कम भेटत असतं ते लागणार आहे। कास्टमधून येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। इथं त्याची साईज पण देण्यात आलेली आहे मित्रांनो, 200 KB पर्यंत तुम्हाला जी साईज आहे फाईलची ती लागणार आहे। लँड डॉक्युमेंट म्हणजे मित्रांनो जर तुमच्याकडे जमीन असेल तर तुम्हाला लँड डॉक्युमेंट साईज म्हणजे 7/12 हे लागणार आहे। तर हे काही डॉक्युमेंट आहेत। आता जर तुम्हाला एलिजिबिलिटी चेक करायची असेल तर तुम्हाला थोडं पुढे आल्यानंतर एक ऑप्शन ओपन होतं। इथं तुम्हाला स्टेट निवडायचं आहे, त्याच्यानंतर तुमचं हाऊस होल्ड ॲन्युअल इन्कम टाकायचे आहे, त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या याच्यातून येतात ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। आता इथं जे आहे डू यू वॉन पक्का हाऊस वेअर इन इंडिया, इथं यस किंवा नो करू शकतात। तुमच्याकडे घर आहे तर इथं सगळ्यांनी नोच करायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे स्टेट गव्हर्नमेंट पास्ट 20 इयर्स म्हणजेच तुमच्याकडे जे आहे बेनिफिट हे भेटेल नाही पाहिजे 20 वर्षाच्या आतमध्ये, इथं तुम्हाला नो करायचं आहे आणि तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया एकदा चेक करून घ्यायचा आहे। मित्रांनो जी 5वी प्रोसेस आहे, आता कंप्लीट द ॲप्लिकेशन फॉर्म। आता आपला ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला आहे। आता इथं सर्वप्रथम तुम्हाला खाली यायचं आहे। आता इंटरेस्ट सबसिडी स्कीम सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे, आधार प्रमाणे आधार कार्डवरील नंबर इथं टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे, जशी आधार कार्डवरती जन्मतारीख आहे ती टाकायची आहे। तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, तुम्ही जर मॅरिड असाल तर मॅरिड करा, अनमॅरिड असाल तर अनमॅरिड करायचं आहे। त्याच्यानंतर वडिलांचं आधार कार्ड प्रमाणे नाव टाकून घ्यायचं आहे। सर्व डिटेल व्यवस्थित भरायचे, कारण की व्हेरिफिकेशनमध्ये तुमचा जो अर्ज आहे तो रिजेक्ट झाला नाही पाहिजे। परत वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे, त्याच्यानंतर आईंचं नाव टाकायचं आहे आधार कार्ड प्रमाणे आणि परत आईंचा आधार नंबर टाकायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही जर एम्प्लॉईड असाल, कुठे काम करत असाल तर इथं तुम्हाला क्रायटेरिया ओपन होतील। त्या क्रायटेरियामध्ये ज्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसतात ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। ऑक्युपेशन ऑफ द ॲप्लिकंट म्हणजेच मित्रांनो तुमचा जर व्यवसाय असेल काही तर तो तुम्ही इथं सिलेक्ट करायचा आहे। इथं तुम्हाला ड्रॉपडाऊनवरती संपूर्ण माहिती बघायला भेटेल। आता तुम्हाला इथं जे ऑप्शन आलेलं आहे मित्रांनो शैक्षणिक योग्यता, आता तुमचं शिक्षण किती झालेलं आहे तुम्ही इथं टाकू शकतात। ते टाकल्यानंतर मित्रांनो हाऊस होल्ड कॅटेगरी कोणती आहे तुमची इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता। जी पण कॅटेगरी असेल ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं जर पक्क जर घर असेल तर यस किंवा नो करू शकतात, तर इथं आपल्याला नोच ठेवायचं आहे। ॲन्युअल हाऊस होल्ड इन्कम किती आहे तिथं 5 लाखापर्यंत तुम्ही टाकू शकतात। जवळपास तुम्हाला 1.5-2 लाखापर्यंत टाकायचं आहे, 5 लाख टाकायचं नाही मित्रांनो। जे तहसीलचं इन्कम प्रमाणपत्र म्हणजेच मित्रांनो उत्पन्नाचा दाखला असतो तो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे। त्याच्यानंतर धर्म कोणता आहे तो तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ही खालची माहिती वाचू शकता मित्रांनो, तुम्हाला इथं यस किंवा नो मध्ये तुम्ही इथं टिक करू शकता। त्याच्यानंतर कॅटेगरी कोणती येते ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। त्याच्यानंतर मित्रांनो हॅव यू ऑलरेडी टेकन अ होम लोन, जर तुमच्याकडे होम लोन चालू असेल तर तुम्ही इथं माहिती देऊ शकतात, असेल तर येस करा, नसेल तर नो करा मित्रांनो। त्याच्यानंतर इथं तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे,
इथं तुमचा घर क्रमांक किंवा नंतर खाली आल्यानंतर जे तुमचं गल्लीचं नाव आहे, कॉलनीचं नाव आहे, राज्य महाराष्ट्र टाकायचं आहे, डिस्ट्रिक्ट तुमची टाकून घ्यायची आहे, सिटी कोणती येते ते टाकायचे, पिनकोड टाकायचा आहे, मोबाईल नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि चालू मेल आय डी द्यायचा आहे। त्याच्यानंतरच मित्रांनो जो तुमचा प्रेझेंट ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्ही इथं टिक करा, नसेल तर तुम्हाला वेगळा ॲड्रेस ह्याचप्रमाणे तुम्हाला इथं फिल करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर थोडं खाली आल्यानंतर मित्रांनो जे ऑप्शन दिसतात मित्रांनो सेम असंच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि यामध्ये जे जास्त डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे, काही माहिती देण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे आपण हे पॉईंट वाईज फॉर्म भरत आहोत। जर आता तुम्हाला प्रॉपर्टी ॲड्रेस म्हणजे जिथं तुम्हाला घरकुल पाहिजे तो ॲड्रेस सेम असेल तर सेम करा, नसेल तर तुम्ही वेगळा ॲड्रेस इथं टाकू शकता, जसं की वरती आपण टाकून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता वर्तमानमध्ये किती वर्ष झाले तुम्ही इथं राहत आहे तर ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर प्रेझेंट हाऊस ओनरशिप तुमचं स्वतःचं आहे, रेंट नाही आहे किंवा हाऊस नाही आहे ते तुम्ही इथं टाकून घ्यायचं आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्हाला इथे फॅमिली मेंबरची जी डिटेल आहे ती ॲड करायची आहे मित्रांनो। इथं तुम्हाला नाव टाका, परत त्यांची जन्मतारीख टाका, फॅमिली जे मेंबर आहेत त्यांच्यासोबत तुमचे नाते काय आहेत ते सिलेक्ट करा, त्यांचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आधार नंबर टाकायचा आहे, ते काय व्यवसाय करतात किंवा नोकरी करतात ते टाका। त्याच्यानंतर जेवढे पण तुम्हाला आणखी फॅमिली मेंबर वाढवायचे असेल तर तुम्हाला इथं ॲड बटनावरती क्लिक करून ते तुम्ही वाढवून घेऊ शकतात। आता इथं महत्त्वाची माहिती म्हणजेच तुमच्या ज्या खात्यावरती घरकुल योजनेचे पैसे येणार आहेत ती माहिती तुम्हाला भरायची आहे। जसं की तुम्हाला एखादं नॅशनल बँकेचं अकाउंट पाहिजे, त्या बँकेला तुमचं आधार कार्ड आहे ते लिंक पाहिजे। त्याच्यानंतर इथं बघू शकतात बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे, अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे, IFSC कोड तुम्हाला टाकायचा आहे। तुम्ही गेट डिटेलवरती केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती तुमच्या बँक रिलेटेड इथं बघायला भेटेल। त्याच्यानंतर खाली यायचं आहे, इथं खाली ऑप्शन बघू शकता, तुम्ही जर याच्या पहिले कोणत्या पण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही इथं वाचू शकता या योजना देण्यात आलेल्या आहे। इथं तुम्ही जर घेतलेलं असेल तर येस करा, नसेल घेतलेलं तर नो करा। नो केलं तरच तुम्हाला बरं राहील मित्रांनो, तर इथं तुम्हाला नो करूनच ठेवायचं आहे। त्याच्यानंतर हे डिक्लेरेशन आहे मित्रांनो, हे तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे, सेव्ह बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। सेव्ह करण्या अगोदर तुम्हाला एकदा प्रिव्ह्यू करायचं आहे, संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचायची आहे, त्याच्यानंतर हे ॲप्लिकेशन आहे ते सेव्ह करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो अशा काही प्रकारे आपला जो अर्ज आहे घरकुल योजनेसाठी इथं पूर्णपणे व्यवस्थित भरला जातो। एक तुम्हाला टोकन नंबर येईल मित्रांनो, त्या टोकन नंबरनुसार तुम्ही त्या वेबसाईटवरती येऊन ते स्टेटस चेक करू शकतात। जवळपास तुम्हाला 1.5 ते 2 महिन्यामध्ये जी प्रोसेस आहे तुमची पूर्ण होते मित्रांनो। तर मित्रांनो ही काही महत्त्वाची अपडेट होती, ज्यांना कोणाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे तुम्ही या प्रकारे फॉर्म भरू शकतात। वाटलंच तर आणखी माहितीसाठी जवळच्या तुमच्या ग्रामपंचायतला आधी विचारून नंतर हा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो ही काही अपडेट होती, ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, ज्यांना घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व मित्रांनो आणखी काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये विचारू शकतात, इंस्टाग्राम पेजला फॉलो करून तिथे पण तुम्ही प्रश्न विचारू शकतात। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।